आपल्याकडे कन्स्ट्रक्टिव्ह प्लॅन पाहिजे. आता मीटिंग आटोपल्यानंतर सुद्धा डिस्कशन म्हणजे आपण चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करून चालेल. साहेब साधारण आपल्याला कंपोजिट करायचं असलं गारमेंट पर्यंत 300 कोटी रुपये खर्च येणार. आपण त्याच्यात प्लॅन करूनच होता म्हणजे आपल्याकडे एक योग्य प्लॅन. मंत्री महोदय, पहिली तर गोष्ट की हे हाय पॉवर कमिटीमध्ये जाऊन आले. एक मिनिट. दुसरी गोष्ट अशी आहे की 300 कोटी असून दे अथवा 3000 कोटी असून दे, आपल्याला काय फरक पडत नाही. कारण मित्राच्या माध्यमातून आपण आता कोल्हापूरला 3200 कोटी रुपये ऑलरेडी दिलेले आहेत आणि मित्राच्या माध्यमातून वर्ल्ड बँकेतून हा प्रकल्प आपण उभा करू शकतो. विषय तो नाही आहे, फिजिबल होतोय का ते पुढे चालू, म्हणजे हा आपल्याला विचार पहिला घेतला पाहिजे. हा ऍक्च्युअली विषय कॅबिनेटमध्ये पण आलेला आहे, हाय पॉवर कमिटी पुढे पण जाऊन आलेला आहे, त्यावरच आपली बैठक झालेली आहे. आणि त्यामुळे आपण जे म्हणताय ते निश्चितपणे माझं असं वैयक्तिक मत आहे की टेक्सटाईलचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर आपली एक पहिला बैठक होणं गरजेचं आहे. मग सीएम साहेबांची बैठक आहे. सीएम साहेब कशाला नाही म्हणणारच नाही, ते वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून फायनान्सची काय अडचण नाही आहे, पण ते ऍक्च्युअली पुढे चालणार का, व्यवस्थित चालून जाणार का, हा महत्वाचा मुद्दा. आमच्या शिरोळ आणि हातकणंगले 17 सूतगिरण्या चालू आहेत आता. शिरोळ आणि हातकणंगले नाही सहकारी सूतगिरण्या चालू आहेत. आता अशोक महाराजांनी नाही आमचे लोक आता एवढ्यापर्यंत पोहोचल्यात, पार आम्ही इगतपुरी पर्यंत आमचं ढक्कायला कोल्हापूरचा इगतपुरी पर्यंत ढक्का पोहोचला. विषय असा आहे आता महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केली 50% महिला पाहिजे. आपण जर ते गारमेंट पर्यंत गेलो तर 50% का 70% महिलांना आपण काम देऊ शकतो. या ज्या गोष्टी आहेत एकदा आपण निगेटिव्ह, आता सरकार एवढं पैसे द्यायला प्रत्येकाला आता जवळपास नवीन जवळजवळ 20-25 कोटी या गेल्या 2-3 वर्षात दिल्या. मग एक शाहू महाराजांसाठी म्हणून एक मिल द्यायला काय अडचण आहे त्याला? एवढं काय सरकार एवढं आपण पण घेण्याचं बोलायचं काम. आणि कोल्हापूरची आपली परंपरा आपण एकदा पाहिजे म्हणजे पाहिजे. आपण हे सगळं जे आहे ते वस्त्रोद्योग विभागामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ आहे. त्या महामंडळाच्या मार्फत ह्याच्यापूर्वी ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या सूतगिरण्या होत्या त्या आपण महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या मार्फत चालू होत्या. आता आपण अलीकडच्या काळामध्ये आपण काय करतो की ज्या अशा ज्या गिरण्या आहेत त्या आपण चालवायला लीजवर देतो. आपण तयार करून महाराष्ट्र शासन आणि लीजवरती कोण लीज आपल्याला जास्त देईल शासनाला, त्याला शासनाला तेवढा फायदा होईल. लीजवर ओपन लीजवर त्याला काय अडचण नाही. कामगार आमची बाकी आहे, जो माणूस काम करणार शेवट हे वायबल व्हायला पाहिजे. बिना वायबल होता असं कोण इंडस्ट्री असं चालवणार नाही. ती इंडस्ट्री वायबल व्हायला पाहिजे, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कर्ज घेऊन आपण आता जर फायदा झाला, आता कर्ज नाही काय नाही सगळं उपयोग मिळणार, त्यामुळे काय चालायला अडचण काय आणि आपल्या नियंत्रण समिती त्याच्यावर कन्सल्टंट नेमाला आपलं स्टँडर्ड नॉर्म्स ठरले आहेत. 25,000 स्क्वेअरला किती प्रोजेक्ट कॉस्ट किंवा गारमेंटला 100 मशीनला किती गारमेंट कॉस्ट हे आपलं पक्क ठरलं. पहिला अगोदर आपण नक्की करायचं तिथं काय काय युनिट करायचं याचा एकदा निर्णय झाला की बाकीचा कन्सल्टंट बाकीचा जे प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट जो करायचा ते आपल्याकडे तर रेडी प्रोजेक्ट रिपोर्ट रेडी मिळतो, त्याला फारशी अडचण येणार नाही. फक्त एकदा करायचं काय तिथं याचा एकदा निर्णय व्हायला पाहिजे. म्हणजे ते निर्णय झाला मग पुढे जाता येईल आपल्याला. पालकमंत्री महोदय, आपल्याला आठवत असेल आपण मीटिंग जी आयोजित केली होती मुंबईला, त्यावेळेस सन्माननीय मंत्री महोदय संजय सावकारे आणि टेक्सटाईलचे सर्व अधिकारी यांनी देखील मिल सुरू करण्याच्या विषयी काही असमर्थता दर्शवली होती. काही गोष्टी आपल्या चर्चा झाल्या की खुल्या झाल्या पाहिजेत. माझं वैयक्तिक मत असं आहे की सन्माननीय महाराज साहेबांना आणि सावकारे साहेबांचं डायरेक्ट एकदा बोलणं करून दिलं किंवा मुंबईला एकदा आपण अशी बैठक घेतली तर त्यांच्यापर्यंत क्लिअर झालं ते सर्व कृती समितीला पुढे समजून सांगू शकतील. तर त्यात काय काय अडचण आहेत, मिल सुरू करणे हा याच्यापेक्षा चांगला आपल्याला काय नाहीच आहे, पण ती चालू केलेली मिल परत बंद पडता कामा नये, ही देखील आपली जबाबदारी आहे. आणि त्यामुळं यामध्ये काय ऍक्च्युअली काय करू शकतोय आणि जे हिताचं आहे आपल्या शहराच्या दृष्टीने किंवा लोकांच्या हिताचं आहे, तिथं माजी कर्मचाऱ्यांसाठी असेल किंवा या सर्वांच्या दृष्टीने हिताचं तेच आपण निर्णय घेऊया.
मला असं वाटतं की त्या बैठकीमध्ये बरेच विषय आपण देखील हेच म्हणणं मांडलं होतं की मिल पुन्हा सुरू करावी, पण त्यावेळी त्यांनी त्याला असं असमर्थता दर्शवली होती. त्याचं कारण काय? निधीचा विषय असेल तर आपण सीएम साहेबांना सांगून दोन्ही म्हणजे बीसीएम साहेबांना सांगून करून घेऊ शकतो, इतर त्याला काय अडचण आहे का? तर आपण मला असं वाटतं की महाराज साहेबांची आणि मंत्री महोदयांची किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांशी एकदा आपण मला वाटतं कोणतरी लेडी त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या